जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत GMC नांदेड भरतीने रिझल्ट डिक्लेअर केला आहे, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आपण बघत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर बघा, GMC नांदेडने पिऊन या पदासाठी तात्पुरता रिझल्ट डिक्लेअर केला आहे, तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देत आहोत। त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट अशा प्रकारचा पोर्शन येईल। इथून फक्त तुम्हाला तुमचं नाव फाइंड करायचं आहे, तुमचं नाव शोधायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव तुमच्या रोल नंबरनुसार किंवा तुमच्या नावानुसार शोधू शकता आणि त्यामध्ये तुम्ही आपले मार्क्स, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। आता बघा, नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे मार्क वाढतात तर कोणाचे मार्क घटतात। तर नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर बघा, जसं पहिलं नाव आहे बघा, पोस्ट नेम पिऊन, त्यानंतर या ठिकाणी रोल नंबरसुद्धा आहे, रोल नंबरनी सुद्धा फाइंड करू शकता आणि या ठिकाणी नावसुद्धा आहे। आता पहिलं नाव आहे अनुप शरदराव रंगारी, यांना पिऊन या पदासाठी GMC नांदेडमध्ये 162 यांचा स्कोर आहे। हा स्कोर आहे रॉ स्कोर, ठीक आहे। मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, ठीक आहे, हा रॉ स्कोर आहे। त्याच्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन। आता बघा, नॉर्मलायझेशन होऊन यांना किती मार्क्स मिळाले आहे तर यांना 161.84 एवढे मार्क्स मिळाले आहे। म्हणजे याचा अर्थ याचे नॉर्मलायझेशन होऊन 1.84 एवढे मार्क काय झाले आहे, घटले आहे। एवढे मार्क घटले आहे, यांना कमी मिळाले। रॉ मार्क्समध्ये 162 होते आणि नॉर्मलायझेशन झालं तर 1.84 इतके मार्क घटले। आताच मी सांगितलं कोणाचे मार्क घटतात तर कोणाचे वाढतात नॉर्मलायझेशनमध्ये, ओके। त्याच्यानंतर दुसरा आहे निलेश रामेश्वर गुल्हाने। आता यांना 150 मार्क मिळाले, 150 रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा 150.22, तर यांचे 0.22 एवढे मार्क या ठिकाणी वाढले आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स या ठिकाणी फाइंड करू शकता। तर ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्यानुसार तुम्ही फाइंड करू शकता। आणि हा फक्त तात्पुरता रिझल्ट आहे, त्याच्यानंतर ज्यांची निवड होईल त्यांचा रिझल्ट येणार या ठिकाणी, नंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्टसुद्धा येणार, ओके। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।